नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर स्वामींची पूजा झालेली आहे. स्वामींची पूजा तुम्ही पूर्ण पाहिलीच असेल. तर आपण आता स्वामींची पूजा झाल्यानंतर प्रसाद करत आहोत. तर आपण बनवत आहोत लापशी, सार भात आणि मुलं जेवायला घालणार आहोत. तर हा पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण लापशीचा पण ब्लॉग बनवलेला आहे, तो बघा तुम्ही शेवटपर्यंत. चला, आपण भात शिजायला टाकलेला आहे. तर इकडे बघा, भरडा, लापशीचा भरडा आपण निवडून घेत आहोत, साफ करत आहोत. 1.5 किलो भरडा आहे आणि ह्या ठिकाणी भात शिजून झालेला आहे. तर एक एक बनवून घेत आहोत. तर दिवस आज असाच म्हणजे भारी गेला, पण खूप बिझी. तर पाहू शकता पाणी वगैरे गरम केलेलं आहे. भरडा पाहू शकतात. लापशीसाठी साहित्य काढून ठेवलेलं आहे. तर आपण कढईमध्ये तूप टाकलेलं आहे. आता आपण लापशी बनवणार आहोत. त्याच्यामध्ये भरडा टाकलेला आहे. तर आपण भरडा मस्त असा लाल असा भाजून घेणार आहोत. तर बघू शकतात, दोघी जणी होतो आम्ही बनवायला, माझी फ्रेंड सोनी आणि मी. तर खूप हेल्प केली मला सोनीनी. भरडा मस्त असा आपण स्लो गॅसवरती भाजून घेऊया. तर बघा, आपली आचारी बसलेली आहे लापशी बनवण्यासाठी. तर खोबरं, शेंगदाणे, काजू, बदाम, मनुके, बडीशेप घेतलेले आहे आणि स्लो गॅसवर, एकदम स्लो गॅसवर असा लाल असा भरडा भाजून घेत आहोत. तर बघा, आता शेंगदाणे टाकलेले आहेत तुपामध्ये. तर शेंगदाणे मस्त तळून घ्यायचे. त्यानंतर गूळ घेतलेला आहे लापशीसाठी. हा भरडा बघा असा भाजलेला आहे लालसर, आणि असा बारीक चिरून गूळ घ्यायचा. तर बघा, हे शेंगदाणे आता लाल झाल्यानंतर तुम्हाला दाखवते कसे लाल शेंगदाणे तळून घ्यायचे. तर अशा प्रकारे शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. तर एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे मी. आणि आता आपण टाकणार आहोत खोबरं पण असं मस्त लालसर भाजून घ्यायचं आहे. थोडं पार्ट करून टाकायचं आणि स्लो गॅसवरच सगळं भाजून घ्यायचं, म्हणजे करपणार नाही. पण खोबरं जरा पुढं थोडं आमच्याकडून जास्तच करपलेलं आहे व्हिडिओच्या नादात. पाहू शकतात खोबरं कसं झालेलं आहे, करपून गेलंय, पण ठीक आहे, चांगलं आहे. आता आपण पूर्ण तळलेले पदार्थ भरड्यामध्ये टाकलेत आणि गूळ वगैरे चिरून घेतलेला आहे. मटकी आणलेली आहे मटकीची भाजी बनवण्यासाठी. आणि आता तुपामध्ये विलायची टाकलेली आहे. तर ती विलायची थोडीशी तुपात तळली की आपण त्याच्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे पलीकडे हांड्यामध्ये. तर ते पाणी टाकून घेणार आहोत आपण कढईमध्ये. तर भीती वाटत होती, उडते की काय. गरम असल्यामुळं तुपात त्याला पाणी पडलं की तुम्हाला माहिती उडतच असतं. तर मी आता त्याच्यामध्ये पाणी टाकत आहे कढईमध्ये, पण नाही उडलं. पाणी टाकलेलं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. विलायची आणि तुपाचं पाणी एकदाच पाणी टाकून घ्यायचं. गरम करून ठेवलेलं होतं पाणी. आणि आता गूळ टाकत आहे त्याच्यामध्ये. थोडं पार्ट करून गूळ टाकायचा, चिरून घ्यायचा गूळ, म्हणजे लवकर वितळतो. पाहू शकतात, दोघी बनवतात आम्ही लापशी, सोनी आणि मी. तर मिक्स करून घ्यायचं. गुळवणी म्हणतात ना, तर तशी गुळवणी तयार झाल्यावरच तिकडं माझ्या ड्रेसची हालत बेकार चालू आहेत. तर असे मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण गुळवणी तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण भरडा टाकणार आहोत थोडं करून. तर पाहू शकतात अशा प्रकारे मिक्स केलेले तळलेले पदार्थ आणि भरडा आपण त्या गुळवणीमध्ये टाकत आहोत लापशी बनवण्यासाठी. तुमच्याकडे लापशी कशी बनवतात कमेंटमध्ये सांगा.
आमच्याकडे अशा प्रकारे लापशी बनवली जाते. आणि कोणाकोणाला लापशी आवडते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कमेंटच करत नाहीत मला. त्यांनी सारखीच बोलते कमेंट करा कमेंट करा. तर बघा सगळं मिक्स केलेलं आहे. मी कांदा चिरून आले होते ना म्हणून रडते म्हणजे डोळ्यात पाणी आले. तुम्हाला वाटतं रडते का काय लापशी बनवते, तर तसं नाही आहे. कांदे चिरत होते भाजीसाठी. तर बघा आता आपण लापशी शिजून घेत आहोत. बटाटा मटकीची भाजीसाठी आपण साहित्य काढलेलं आहे. शेंगदाणे, मटकी, बटाटा, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्ता. तर आता आपण शेंगदाणे भाजून घेत आहोत. लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे. आपल्याला त्याचं कूट काढायचं आहे. इकडे आपली लापशी झालेली आहे. पाहू शकतात मस्त अशा गरमागरम वाफा निघत आहेत त्याच्यातून. खूप छान असा वास येत होता लापशीचा. हे शेंगदाण्याचा कूट, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर आणि हे मटकी आणि बटाटा. तर हे साहित्य मी तयार करून ठेवलेलं आहे. पटापटा आवरायचं काम चालू होतं. आता टोपमध्ये आपण तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत फोडणीला. तर मटकीची भाजी मटकी बटाट्याची भाजी कशी बनवते शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तर आपण टाकलेलं आहे कढीपत्ता. खूप सारा कढीपत्ता टाकायचा. कढीपत्त्याने टेस्ट छान येते आणि शक्यतो खूप कमी भाज्यामध्ये कढीपत्ता आम्ही वापरतो. तर बघा आता कांदा टाकलेला आहे. कांदा मस्त असा फ्राय होईपर्यंत आपण परतत राहायचं. आपण भाजीसाठी काही मसाले काढलेले आहेत. तर मसाले हळद, लाल तिखट मसाला, प्रवीण मसाला आणि मटण मसाला. मटणचं नाही येते विषय, पण ते मटण मसाल्याची पुडी आहे. टेस्ट चांगली येते एव्हरेस्ट. आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो मस्त परतून घ्यायचे. पाहू शकतात खूप सारे टोमॅटो टाकलेले आहे. भाजी आपल्याला जास्त बनवायची आणि एकसारखं मिक्स करत राहायचं. तर अशा प्रकारे आम्ही भाजी बनवत आहोत. तर मी सारखीच लापशी बघायला जात होते आणि पाहू शकतात लापशी किती छान दिसते ना, भारी. आणि एकीकडे आम्ही भाजी बनवतोय. तर लापशी फायनली झालेली आहे. थोडी करपायला लागलेली खाली. तर मग गॅस वगैरे बंद केलेला आहे. टोमॅटो आपले तेलामध्ये मस्त बारीक झालेले आहेत. तर पाहू शकतात आता आपण टाकणार आहोत मसाले तर सांगितलेलेच. लाल तिखट, मटण मसाला, हळद हे मसाले टाकायचे आणि मिक्स करायचे मसाले. आणि आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आताच टाकणार नाहीत. आपण शेंगदाण्याचं कूट हा सगळ्यात शेवटला एक उकळी आल्यानंतर टाकणार आहोत. कारण की मग शेंगदाणे जर आधीच टाकले तर मग जे रस्सा भाजी असते त्याला तरी येत नाही. तर बघा आपण मटकी आणि बटाटा स्वच्छ धुवून आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहोत. टोमॅटो, कांदा, कढीपत्ता आणि मसाल्यामध्ये. तर बघा असं स्वच्छ धुवून आपण त्याच्यामध्ये टाकलेले आहोत बटाटा आणि मटकीची भाजी पण मिक्स आहे. त्याच्यामध्ये वाटाणे, हिरवे वाटाणे, चणे वगैरे आहेत. तर भरपूर असे मिक्स कडधान्य आहेत. तर अशा प्रकारे आपण ती मटकी आणि बटाट्याची भाजी बनवत आहोत. तर मिक्स करून घेतोय आणि चांगलं परतून घेतोय मटकीला पण. अशा प्रकारे मटकी मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत. तर पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर पाहू शकतात पाणी एकदाच गरम करून टाकायचं. परत नंतर टाकलं तर ती भाजी व्यवस्थित नाही लागत. तर पाहू शकतात मस्त असं तरी बाज आपलं बटाटा आणि मटकीची भाजी झालेली आहे. झालेली नाही अजून पण होती आहे. आणि पाहू शकतात मस्त तरी आलेली आहे. नंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. हा प्रसाद असल्यामुळे आम्ही टेस्ट वगैरे करून मीठ टाकलेलं नाही आहे. आम्ही असंच म्हणजे किती भाजी त्यानुसार आम्ही मीठ टाकलेलं आहे. तर पाहू शकतात अशा प्रकारे आम्ही भाजी केलेली आहे. नंतर कोथिंबीर टाकली आहे. कोथिंबीर खूप महाग झाली आहे तर थोडीच टाकली आहे. तर बघा आता. तर फायनली आपली भाजी झालेली आहे. ह्या ठिकाणी भात, पलीकडे लापशी आणि भाजी आपली शिजत आहे. बटाट्याची भाजी आपली शिजायला टाकलेली आहे. तर एक मिनटं तुम्हाला मी बटाट्याची भाजी दाखवते. तर हे पाहू शकतात बटाट्याची भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे. तर आपण आता स्वामींना नैवेद्य दाखवून
आधी स्वामींना आपण नैवेद्य ठेवलेला आहे, लापशी, भात आणि मटकी बटाटा भाजी. आणि पाहू शकतात आपले स्वामी. आता स्वामींना नैवेद्य दाखवल्यानंतर मुलं जमा करण्यासाठी गेले आणि मुलांना बोलून आणलेलं आहे. तर त्यांना बघा कसं बसवलंय. आता त्यांना मी अष्टगंध लावत आहे. शोधून शोधून आणलेत मुलं. हा छोटाला आगुचर होता. हा गुलू तर बोलतो मला लाव, मध्ये मध्येच असतं त्याचं. तर सगळ्यांना अष्टगंध लावते आणि मग त्याच्यानंतर गुलू पण आपला बसलेला होता, मध्येच उठतो बसतो, मला पण वाडा करतोय. तर बघा जेवणासाठी प्रसादाची ताटं मी बनवत आहे. तर पाहू शकतात मुलं छोटे ते लापशी गोड वगैरे खायला नको म्हणतात. काही मुलं गोड खातात तर काय नाही खाते, पण मुलं कोणीच गोड नको बोलत होते, थोडंच द्या बोलत होते. तर अशा प्रकारे मी त्यांची ताट वगैरे बनवत होते प्रसादाचे. आणि आता प्रत्येकाला वाढते. पण दिवस कसा गेला कळलंच नाही, धावपळीमध्ये आणि स्वामींच्या पूजेमध्ये आणि जेवण बनवण्यात. पण खरंच खूप छान वाटलं, आजचा दिवस खूपच छान होता. तर पाहू शकतात आता छोटे आहेत, त्यांना तिखट पण नको आहे, गोड पण नको आहे जास्त, मुलांचं खूप हे असतं. तर बघा आता सर्वांना श्री स्वामी समर्थ बोलून मी प्रसाद दिलेला आहे आणि सर्वांच्या पाया पडते. काही सांगता येत नाही ना, स्वामी मुलांच्या रूपात पण येऊ शकतात. तर त्यातले असतील स्वामी कुणीतरी. गुलू पण कसा मस्त बसलाय, पाया पडायला पाय पण पुढं करतोय. तर अशा प्रकारे सर्वांचे पाया पडून श्री स्वामी समर्थ बोलून सर्वांना प्रसादासाठी सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत. आता जेवण करतायत. तर हा एक काय होतं काय माहिती, गोलूचं नुसतं मध्ये उठून जातो आता. तर चला श्री स्वामी समर्थ. मी व्हिडिओ काढत होते तर मुलांना असं वाटत असं, अशी काही करते व्हिडिओ काढते आमचं जेवताना. तर अशा प्रकारे आपली स्वामींची पूजा झालेली आहे आणि प्रसाद पण झालेला आहे. मुलं जेवण करतायत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.